तर कल्याणच्या नेवाळी विमानतळाविरोधी आंदोलनाला हे अशा प्रकारे हिंसक वळण लागले। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आणि त्याआधी पोलिसांवर मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली होती। काही ठिकाणी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। स्थानिक आमदारांनी शांततेचं आवाहन करून सुद्धा शेतकऱ्यांचा प्रक्षोभ कमी झालेला नाहीये। भाल गावामध्ये अखेर उग्र आंदोलकांना परत फिरवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला। गोळीबार झाली आहे। कुठे झाला गोळीबार? भाल होता। तू काय आंदोलनामध्ये होतास का? नाही, मी चाललेलो स्कूलला चाललेलो डायरेक्ट गोळीबार झाली। आणि या संदर्भात आणखी ताज्या घडामोडी जाणून घेऊया। तिथले आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? काय तिथल्या परिस्थितीतला सगळा जो तणाव होता तो निवळलाय? कुठपर्यंत हे आंदोलन आलंय? तणाव अजून शाबूत आहे असं आपण म्हणू शकतो। मुळात हा जो वाद आहे हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा वाद आहे। गेल्या 2 वर्षापासून जो हा वाद आहे अजून चिघळलेला आहे। नेव्हीनी त्या जी शेतकऱ्यांची जमीन होती त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती अतिक्रमण करून तिकडे स्वतःचा तळ उभारला असा आरोप शेतकऱ्यांनी करून गेले 2 वर्ष लढा जो आहे हा शेतकरी देत आहेत। जी इंग्रजांच्या काळापासूनची जमीन आहे ती भाडेतत्वावरती शेतकऱ्यांकडून घेण्यात आली होती, ती अद्यापही शेतकऱ्यांच्या नावावरती करण्यात आलेली नाहीये। गेले स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष शेतकरी जे आहे तिथे शेती करतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून तिथे शेतीला सुद्धा मज्जाव करण्यात आला आहे। ज्या पेरण्या केल्या होत्या त्या सुद्धा पेरण्या उकडून टाकण्याचा आरोप नेव्हीनी हा ज्या पेरण्या केल्या होत्या ज्या शेतकऱ्यांनी त्या उकडून टाकल्या असा आरोप केला शेतकऱ्यांनी। आणि आज जे आहे अतिशय उग्र स्वरूप त्या आंदोलनाला आलेलं आहे। आपण बघू शकतो माझ्यासोबत काही इथे आंदोलक शेतकरी आहेत जे तरुण आहेत। त्यांना कशा प्रकारे हे पांगवण्यासाठी एक बॅलेट गनचा वापर करण्यात आला आपण इथे बघू शकतो। मी सध्या उभा आहे इथे मेट्रो हॉस्पिटल कल्याणला। इथे 15 शेतकरी जे आहेत जखमी झालेले त्यांना इथे दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यापैकी एका जणाची प्रकृती आहे ती अत्यंत चिंताजनक आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका हा वाद काय आहे आणि आज इतकं उग्र आंदोलन तुम्ही का छेडलंय? नेमका वाद असा आहे की 1942 साली आमच्या इंग्रज सरकारने आमच्या जमिनी भाडेतत्वावर घेतल्या होत्या, पण अचानक आजची तत्कालीन सरकार आमच्या जमिनी हिसकावून घेत आहे, दडपशाहीने घेत आहे, आमच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा करत नाही आहे। आम्ही वारंवार इथल्या लोकल नेत्यांना भेटलो की सांगितलं साहेब आमच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा करून द्या, पालकमंत्र्यांची चर्चा करून द्या, पण ते आमच्या बरोबर चर्चा करण्यास तयार नाही आहेत। म्हणून हा शेतकऱ्यांनी हा पाऊल उचलला आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही याच पावलाने चालणार नाही, हेच करणार। काही जखमी झालेले शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। मला सांगा आज अचानक एवढं उग्र आंदोलन करण्याची वेळ आपल्यावर का आली? आंदोलन शेतकऱ्यांनी शांत स्वरूपातच होतं, पण ज्या वेळेला पोलिसांनी येऊन अचानक डायरेक्ट गोळीबार केला, शेतकरी काठी आमचा हत्यार आहे आणि आम्ही हत्यार उघडल्याशिवाय गप्प राहणार नाही। शेतकऱ्यांनी बांगड्या भरलेल्या नाही, शेतकरी आज देशाला पोचतो आणि शेतकऱ्यावर आज परिस्थिती आहे 1670 एकर जागा आमची हिसकावून घेऊन आम्हाला भूमिपुत्रांना बलिराजाला एकदम म्हणजे नेस्तोनाबूत करण्याचा प्रयत्न चालू आहे तत्कालीन सरकारचा। काही तरुण शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। मला सांगा की कोणावरती आरोप आहे आपला? एक प्रकार संवाद साधण्याचा आतापर्यंत तुमचे प्रयत्न केलाय का? बऱ्याच वेळा आम्ही ह्या सरकारशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं माझे जे सहकारी आहेत शेतकरी त्यांनी दिल्लीला सुद्धा या गोष्टीचा प्रयत्न केलेला आहे, दिल्लीला सुद्धा ते जाऊन आलेले आहेत, पण तरीसुद्धा सरकारकडून काही सकारात्मक आम्हाला काही प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे कदाचित त्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलेलं असावं आणि त्याचा प्रतिसाद सध्या तरी मला वाटतं महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला आहे आवाज आणि त्याचे पडसाद उमजतीलच महाराष्ट्रात। बरोबर आहे। आपण इथे बघू शकतो की शेतकरी आंदोलन इथे उग्र झालेलं असताना शेतकऱ्यांशी अद्यापपर्यंत तरी कुठलाही प्रकारे संवाद इथे शासनातर्फे साधण्यात आलेला नाहीये। अगदी। आणि विशाल, तणाव अजूनही परिस्थितीमध्ये तसाच दिसतोय। आंदोलक आणि हे शेतकरी तिथले जे गावकरी आहेत ते प्रचंड चिडलेले, संतप्त दिसत आहेत। प्रशासनाकडून या संबंधात पुढे काही गोष्टी आलेल्या आहेत का? त्यांनी आवाहन काही केलेलं आहे का? कारण आपण तिथल्या स्थानिक नेत्यांशी बोललो, फोनवरून बोललो, प्रतिक्रियाही जाणून घेतल्या, मात्र प्रशासनातर्फे पुढे आता काय करण्यात येत आहे? प्रशासनातर्फे असं सांगण्यात येत आहे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर जे आहेत ते स्वतः संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा दावा करत आहेत। मात्र जो मुख्य रस्ता जो आहे डोंबिवली काटे नाका ते बदलापूर कर्जत हायवे जो आहे इथे सुद्धा अद्यापपर्यंत स्फोटक परिस्थिती आहे। जी छोटी मोठी गावं आहेत आजूबाजूची त्या गावांमध्ये शेतकरी जे आहेत ते अजूनही संतप्त आहेत। त्यांचा एकच आरोप होत आहे की आम्ही आंदोलन करत असताना आमच्यावरती अशा प्रकारे हल्ला का करण्यात आला? कुठेतरी संवाद साधला असता
आमच्याशी चर्चा केली असती तर कुठेतरी आम्ही शांत झालो असतो किंवा एक मार्ग निघाला असता. असं न असता आज आमचे तरुण शेतकरी जे आहेत 15 शेतकरी जे आहेत आमचे जखमी झालेले आहेत आणि त्याच्यापैकी 2 शेतकऱ्यांची जी आहे प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे कुठेतरी चर्चा होताना इथे दिसत नाही शेतकऱ्यांची. त्यामुळे शेतकरी जे आहेत संतप्त झालेले आहेत आणि आंदोलन जे आहे ते अजूनही उग्र होताना इथे दिसत आहे. धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.